मी एक युवा शेतकरी समाधान नागो सूर्यवंशी, राहणार करंजी, तालुका पावडा, जिल्हा जळगाव। ऑर्डर सीट युनिकॉर्न कंपनीचा 11-10 हा मक्का आहे। बघू शकतो मक्काचा दाना जो आहे एकदम कॅप्सूल प्रमाणे हा दाना आहे आणि जवळजवळ तुम्ही त्याची लांबी पण बघू शकता आणि जी लाईन स्टँडिंग आहे ती पण जास्त आहे आणि राऊंड जो आहे तो पण जास्त आहे। मी सर्व युवा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी यावर्षी मक्का माझ्या शेतात लावलेला आहे। स्वतः मी आधी लावून बघितला, मग लोकांना सांगतोय की तुम्ही पण हा मक्काचं चांगल्यापैकी उत्पन्न घ्या, कारण की नवीन काहीतरी करा, कारण की प्रत्येक कंपनीलाच काहीतरी संधी द्या। ही नवीन कंपनी आहे, जोमात बियाणं आहे आणि उत्पन्न पण भरघोष आहे। तुम्ही लोकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपले जे गरीब शेतकरी आहेत त्या लोकांना कमीत कमी उत्पन्नाचा फायदा होईल व्हा, या गोष्टी इथून मी तुम्हाला सांगतोय। आणि असं नाही की मी तुम्हाला काही फोटो बोलून सांगतोय, स्वतः लावून स्वतः प्रयोग करून मग तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिकली। हे जे ऑर्डर सीट कंपनीचा जो मक्का आहे 11-10 हा दोघी सीझनमध्ये येणारा मक्का आहे आणि मला माहिती मी यावर्षी त्या 5 बॅगा माझ्या शेतात लावलेला आहे। येणाऱ्या पुढच्या रग्ग्यामध्ये वापस अजून जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करीन आणि उत्पन्न पण चांगल्या पद्धतीने आहे आणि रब्बीलाही चांगलं उत्पन्न येईल अशी मी अपेक्षा मानतो। बघू शकता तुम्ही, कारण की यावर्षी पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे। मागे आता वारा वादळ हे आलं, तुम्ही बघू शकता मक्काचे जो खालचा जो बुदड आहे हा एकदम भरघोष्ट आहे। भरपूर माझ्या शेजारचे लावलेले मक्कांचे भरपूर बियाणांचे मक्का हा कणलेला आहे। माझा एकही ठिकाणी मक्काचा एकही तोटा पडलेला नाही आहे। बघू शकता तुम्ही, वाटल्यास प्लॉटवर येणाऱ्या पुढच्या सीझनला वापस हाच मक्का मी रिटर्न लावणार आहे। अजून मला जास्तीत जास्त उत्पन्न भेटेन ही मी अपेक्षा मानतो। धन्यवाद।